निवडणूक आली म्हणून विकास कामं नसून शहराच्या विकास कामात सातत्यता आहे। विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले असून ते फक्त निवडणुकीच्या जत्रेपुरतेच मर्यादित राहणार आहेत आणि शहरामध्ये आणि उपनगरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा कोणताही परिसर शिल्लक राहिला नाही की जिथे विकास काम झाला नाही। सर्वच ठिकाणी विकास कामातनं कायापालट झालाय। आतापर्यंत मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानासाठी इतिहासात एवढा मोठा निधी कोणत्याही लोकप्रतिनिधीनं दिलेला नाहीये। आपल्या मतांची ताकद विकासासाठी उभे करण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे। अहमदनगर शहरातील हजरत सय्यद जलाल शाह बुखारी कब्रस्थानमध्ये हॉल बांधणं, भटारखाना, पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला। जलाल शाह कब्रस्थानमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नानं महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागामार्फत अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्र विकास निधीतनं सदर विकास काम मार्गी लावण्यात आलं। या कार्यक्रमासाठी माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुंशी, ॲडव्होकेट फारुक बिलाल, नगरसेवक समद खान, मुजाहिद भा खुरेशी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते खान बाबा, आरिफ शेख, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, उद्योजक वाहिद हुंडेकरी, विश्व मानवाधिकाराचे प्रदेशाध्यक्ष नवेश शेख, फारुक नालबंद, पैलवान यासर शेख, RPIC गवई गट, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, शाहनवाज शेख, तनवीर पठाण, शाहबाज बॉक्सर, अब्दुल खोकर, आदिल शेख, इमरान शेख, सुहेल खान, सुहेल जहागीरदार, बरकत चुडीवाला, राजिक शेख, अक्रम शेख आदींसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमदार संग्राम जगताप म्हणाले की सरकारमध्ये सत्तेत आल्यानंतर सर्व कब्रस्थानच्या विश्वस्तांची बैठक घेऊन कब्रस्थानचे विविध विकास कामं फेब्रुवारी महिन्यातच मंजूर करून आणले। 38 ते 39,000 पथदिवे बसवून शहरातील अंधकार दूर करण्यात आला। यापूर्वी कधी एवढे दिवे लागले नाही, त्याचं नियोजन करून पथदिवे बसवण्यात आले। मात्र ज्या विरोधकांचं जीवनच झिरो झालंय त्यांना हे दिवे झिरो बल्ब दिसत आहेत। कोट्यावधीचा निधी रस्त्याच्या कामासाठी आणला। शहर आणि उपनगरातील अंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जात असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। जलाल शाह कब्रस्थानमध्ये पुरुषच्या करता खरं तर एक मोठा भटारखान्याचं नियोजन गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती। त्याच्याकरता निधी देखील गेल्या काही वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्या निधीला देखील स्थगिती लागली होती। पण मागच्या काही महिन्यांमध्येच ती स्थगिती उठून त्याचं टेंडर होऊन कार्यक्रम आदेश होऊन आज त्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झालेला आहे आणि ते कामाला देखील गेल्या काही महिन्यापूर्वीच सुरुवात झाली आहे आणि त्या काही काळामध्ये त्याचा एक हॉल म्हणून देखील चांगल्या प्रकारे वापर होईल आणि या उत्सवाच्या निमित्तानं देखील आपल्याला त्याचा एक भटारखाना म्हणून त्याचा उपयोग होणार आहे। निश्चित एक चांगलं काम या निमित्तानं झालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये अशीच वेगवेगळे विकास कामं आपल्याला होत असताना पाहायला मिळतील। विरोधक निश्चित आज कशामध्ये म्हणले तुम्ही, तर राजकारणामध्ये जे आपण क्षेत्रामध्ये वावरतो त्याच्यामध्ये आपल्याला अनेक कळत नकळत विरोधक निर्माण झालेले असतात आणि त्याच्यामुळं आता कुठेतरी निवडणूक आली तर विकास कामाच्या बाबतीत संभ्रम निर्माण करण्याचं काम हे अनेक लोक करणार आहेत। पण खरं तर लोकांना माहिती आहे की जे लोक विरोध करतात किंवा काहीतरी संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतात ते फक्त स्वतःचं नावलौकिक कसं याच्यामध्ये निर्माण होईल अशा प्रकारे त्यांचा केवळ आणि तो प्रयत्न असतो। त्यामुळे त्याला कुठेही लोकांमध्ये त्याला कुठलाही आधार किंवा जनाधार तो त्याला मिळत नाही। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।